नर्मदे हार. हे बघा, आता इथून अमरकंटक 10 किलोमीटर राहिले बघा. आणि तिथून पुढे गेल्यानंतर एक कपिलधारा म्हणून एक पहिलं एक ठिकाण आहे बघा. तर तिथं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आता. आणि नंतर मग आश्रमावर जाऊ अमरकंटकच्या. तर नर्मदे हार. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. तर हे बघा, आता आम्ही 4 जण आहेत बघा. आता आम्ही निघालो आहे बघा आता. आणि कपिलधाराला थांबून तिथं एक 51 टनी शिवलिंग आहे. तर ते आपण दर्शन घ्यायचे बघा. आणि नंतर मग पुढं आश्रमावर जायचे. नर्मदे हार. हे पहा, मी आता असं हे जंगल मार्गे चाललो आहे पहा आता. तर खरंच म्हणजे कठीण रस्ता आहे. हे खूप जंगल आहे मोठं बघा. हे 20 किलोमीटरचं जंगल आहे. तर ह्या जंगलातून आता अमरकंटक चाललो आहे आम्ही. आलो आहे जवळ आता. आणि पहिलं आता कपिलधाराचं तिथं ते शिवलिंगाचं दर्शन घेणार. आणि मग पुढं आश्रमाकडं, अमरकंटक आश्रमाकडं जाणार पहा. तर खरोखर म्हणजे म्हणजे जंगल मात्र खरंच लई भयानक जंगल आहे बघा. हे या जंगलातून जायचं. हे 20 किलोमीटरचं जंगल आहे बघा. हे इकडं जरा तर हिरवं आहे जरा थोडं, पण पाठीमागं एकदम पाचोळा होता बघा. आणि मध्ये आधी काय आश्रम नाही. हाही एक आश्रम होता एक, पण तिथं सदावर्त होतं. तर काय आम्ही तिथं थांबलो जरा आणि लगेच निघालो. म्हणजे चला आज आपण अमरकंटक जायचं. तर आता आमचे ते आहेत मुंबईचे जोडी आहेत 2. आणि एक महाराज आहेत गुजरातचे. आम्ही बरोबर आहेत. ते येतात पाठीमागनं. मी थांबलो आहे पुढं जरा. तर मग बघू आता कपिलधाराला जाऊन दाखवतो. पिंडीचं दर्शन देतो आपणाला. नर्मदे हार, नर्मदे हार. कपिलधारा इथून बघा आता 3 किलोमीटर राहिले. आणि कपिलधारानंतर 7 किलोमीटर अमरकंटक आहे. तिथं आश्रम आहे पहा. तर आता 3 किलोमीटर आता राहिले, पण आता बघू आता काय होतं आहे ते. तर 3 किलोमीटरवर जाऊन ते शिवलिंगाचं दर्शन घ्यायचे. आणि तिथे थोडा वेळ थांबून मग निवांत आश्रमात जायचे. तर बघू आता तिथं काय व्यवस्था होती ती. समजा तिथं जर आश्रम तर तिथं थांबूया. नाही तर मग आपलं अमरकंटक आपलं लास्ट स्टॉपला जाऊ. मग तिथून राजघाट आहे. राजघाटाचं दर्शन घ्यायचे. आणि एक बगिया म्हणजे नर्मदा बगिया आहे, तिथून उगम पावती त्या स्थानाला जायचे. पण ते आज नाही, ते आता उद्या बघू. पण आता बघू आता हे चाललं आहे. हे बघा, हे आमचे जोडीदार आहेत बघा. आता चाललेत. हे मुंबईची आणि एक गुजरातची. आम्ही पायी यात्रा. नर्मदे. पहा, इथे एक परमहंस आश्रम धारकुंडी. हा अमरकंटक जिल्हा अनुपपूर मध्य प्रदेश हे लागलेलं आहे बघा. इथं हे आता जे जंगल आहे. तर आता काय करावं काय कळना. नर्मदे हार. हे बघा, आता इथे मी आलो बघा. आता हे कपिलधारा घेते. पण इथून पलीकडं नदी मैया जाते. त्यामुळे त्या पुलाच्या पुढं मैया क्रॉस नाही करायची. तर आम्हाला आता दुसरं दर्शन घ्यायचं म्हणल्यावर तर ह्या झाडीतून मार्ग आहे बघा. इकडं त्या झाडीतून जायचं. हे कपिलधारा. इथून आता इथून एंट्री नाही आहे. पूल आहे पुढं. त्या पुलाच्या पलीकडं म्हणजे तो नदी मैयाचा पूल आहे. त्या पुला पलीकडे जायचं नाही. त्यामुळं ते इथूनच पाहायचं. तर आतमध्ये काय वॉटर पार्क आहे. आणि हे असं आहे जरा बघण्यासारखं आहे जरा. पण ते आम्हाला जे परिक्रमा करतात त्यांना तिकडं ती नदी क्रॉस होते, मैया क्रॉस होते. त्यामुळं पलीकडं जाता येत नाही. ते असं आहे बघा. हे इथं नदी क्रॉस होत नाही.
तरी इथं असं आहे, लोक इथं येतात आपले म्हणजे संपूर्ण परिक्रमाशी म्हणजे बस कारमधले आहेत ते सर्व इथं येतात, पण परिक्रमाशीला इथं पलीकडे जायला परवानगी नाही. तर आता इकडं आहे एक दुसरीकडे देवदर्शन जायचं, इकडून मार्ग आहे बघा त्या दारा दर्शन घेण्यासाठी, तर पाहतो ते. हा इथून मार्ग आहे बघा, हा इथून मार्ग आहे, पण आता तिकडं जायचं आता ते 1-1.5 किलोमीटर आहे. तर बघू कोणी पुढे जायचं जाऊ, कारण संपूर्ण जंगल आहे तिथे जायला, हे जंगल आहे सगळं. आणि हे बघा इथं असे वानर शान आहे, हे वानर शाना म्हणजे काय खिशात हात घालतात डायरेक्ट. आणि इथं पलीकडे शेजारी मैया झाली, इथं मुगम पावलेली जाते बघा, इथून मैया बघा किती छोटं पात्र आहे इथं, आणि तिकडं खाली किती मोठं पात्र आहे. तर आता इथून अमरकंटक इथून 7 किलोमीटर आहे. तर आता जाऊ आता इथून, आता हे परिसर पाहून मग अमरकंटकला आश्रमामध्ये जाऊ. नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा ही वानर शाना माकडं बघा, गाडीच्यावर चढायचे, ते गाडीला सोडली घेऊन पळायचे, पिशव्या घेऊन पळायचे. हे अमरकंटक, हे कपिलदार बघा, हे कपिलदार आहे तिथं. आणि इथून बघा ही मैया आहे, हे बघा या मैयेचं, नर्मदा मैयेचं बघा किती छोटंसं पात्र आहे, म्हणजे इथून मैया उगम पावते. तर आता इथून 7 किलोमीटर 8 किलोमीटरवर ते उगमस्थान आहे, आणि तिथून ती उगमस्थानातून ही मैया निघाली बघा. तर किती छोटं पात्र आहे बघा इथं, आणि खाली गेल्यावर मग अशी मैया गेली बघा, आणि मग हे खाली छोटं मोठं पात्र होतं बघा. म्हणजे बघा की उगमस्थान किती छोटं आहे बघा या मैयेचं. हे म्हणजे हे अमरकंटकलाच आहे. आणि तिथं अंतस्थान मिठाताल आहे समुद्रात, म्हणजे बघा आता समुद्र ते उगमस्थान, ही आता यात्रा इथं बघा माझी आलेली आहे. तर बघा आता नंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उगमस्थान दाखवून बघा. आज आश्रमात जाऊन आज आराम करायचा, आणि उद्या ते उगमस्थानाचं मैयाची बग्गी त्याचं दर्शन घ्यायचं पहा. तर खरोखर म्हणजे हे कपिलदारा जंगल आहे बघा सगळे असं, म्हणजे इथं हे म्हणजे तुम्हाला खास इथं मी आतमध्ये आलो आहे हे मैयेचं म्हणजे पात्र दाखवण्यासाठी. हे बघा किती छोटं पात्र इथं, आणि खाली पात्र किती मोठं आहे बघा. तर हे विशेष आहे म्हणजे या मैयेचं. आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे चालले बघा हे पात्र. हे एक म्हणजे आगळी वेगळी ह्या मैयेची एक कथा आहे पहा. खरंच म्हणजे मैयेचं अगदी पाहत राहावा किती वेळ असं म्हणजे. तर हे बघा असं हे जंगल आहे. आता इथून पुढं 7 किलोमीटर सगळं चढ आणि जंगल आहे बघा. तर आता तेवढं 7 किलोमीटर पार केलं की मग तिथं आराम करायचा आज, आणि उद्या बग्गीचं दर्शन मैयाचं जे उगमस्थान आहे म्हणजे जिथून सुरू झाली तर त्या स्थानावर उद्या 7 किलोमीटर होते जायचं उद्या, आणि दर्शन घ्यायचं. आणि मग पुढील परत तट बदली होईल तिथून नंतर मग परत दक्षिण तटाने परत खाली ओंकारेश्वरचं मार्ग चालू होईल पहा. आणि ओंकारेश्वरला तिथं मग संकल्प पूर्ण होईल असं हे बघा म्हणजे माझा संकल्प आहे. पण आज मी उगमस्थानावर पोचलो. नर्मदे हार. आज फार आनंद होतो आहे पहा की अंतिम स्थान ते उगमस्थानाचं मला आज दर्शन झालं. खरं मी लय समाधानी झालो, म्हणजे काहीतरी आल्यासारखी माझं जीवनात चीज झालं. बास आता संकल्प पूर्ण झाला म्हणजे मग बास संपलं, बास मग दुसरं काही म्हणत नाही. मग नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. काय मी काय पलीकडे नाही आलो, म्हणलं आता जाऊ दे, आता एकट्याने जायचं. एकट्याने जायचं म्हणल्यावर म्हणलं नको, आता इथंच थांबलो. मग इथं जरा आपलं मैयाचं दर्शन घेतलं इथं साईडने जरा थोडं. नर्मदे हार,
जाऊ दे नको आता काय 1-1.5 किलोमीटर जायचं म्हणलं पण नको आता 1.5-2 किलोमीटर 2 असेल ना तर नको म्हणलं ते मोटरसायकल चढायचं. हा नाही नकोच म्हणलं हा सपाटे असते मग आलो असतो आम्ही बोललो हा म्हंटल जर हे आले असते बैठकले असते एवढं चढणं नाही मी तर मला सांगितलं त्याने म्हणजे तुम्ही नका जाऊ म्हणले तुमचं काम नाही तुम्ही इथंच बसा मग इथंच बसलो तुमची वाट बघत चला म्हणले नर्मदे हर महाराज आमचे आता हे आलो आता इथून बघा आता 7 किलोमीटर आता जंगल डोंगर चढत जायचे वर बघा आता हे आम्ही 4 जण बरोबर आहेत हे मुंबईची आहेत बघा हे चांगली माणसं आहेत जोडी आहेत ती आणि हे महाराज आहेत हा काय म्हणता म्हटलं जेवाल की नाश्ता कराल नाही जेवायचं नाही आता झोपायचं जाऊन तिथं जेवण नाही का काहीतरी तर खायला लागेल ना थोडं फार का लाईट करायचं जेवण चला तिथं मग खाऊ काहीतरी या. चला पण हे रिक्षात जर गेली तर जाऊ रिक्षात नाही तर मग काय चालेल ना हा रिक्षात जाऊ हा मग काय इथून आता हे बरंच लांब आहे कपिलधारा मस्त ट्रिप झाली बघा आता आमची आता मॅडम म्हणतात आता काहीतरी नाश्ता करूया इथं येऊ और चटनी नाही बस नाश्ता करते खरोखर म्हणजे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे पहा तर त्यांनी आज जेवणाचं बघा आज पार्टी दिली बघा आज तिथं मस्तपैकी आज जेवण वगैरे दिले महाराज आहेत आम्ही बघा सर्व इथं तर आणि त्यांची पार्टी म्हणजे बघा आज नर्मदे मैयाच्या किनारी आज सुंदर असं बघा त्यांनी नियोजन केलं बघा आणि हे कोणतं कपिलाधारा याच्यामध्ये घेतलं बघा नर्मदे हर महाराज नर्मदे हे बघा आता आमचं आता नाश्ता जेवण वगैरे झालं बघा आता आणि आता माझं जरा थोडं पायाची तब्येत बरोबर नसेल मी जरा थोडं पाठीमागून जाणार आहे तर आता ह्या मॅडम आणि ते निघालेत बघा हे महाराज पण चला म्हणलं सावकाश पुढं चला आम्ही येतो पाठीमागनं नर्मदे हर ते कपिलाधाराचे आहेत बघा त्यांचं हॉटेल आहे बघा हे आणि इथं आता तापमान किती म्हणले आता इथं तापमान 30 अभी तो कम है अभी तो कम है 26-27 आणि 30 तापमान होते तो बारिश होती बारिश हो जाती और हमारे उधर अभी 40 के ऊपर 45 तापमान है पूना महाराष्ट्र में तो इधर तो तापमान बहुत कम में बारिश होता है इधर कम रहता है 30 के ऊपर नहीं जाता 30 के ऊपर बारिश पहले चालू होता है हाँ अभी बारिश का ये देखो ना अभी बारिश का मौसम आ गया है बारिश का बन रहा है बारिश का मौसम बन रहा है आ गया है ना हाँ ये ज्यादा दिन नहीं 2-4 दिन के अंदर बारिश हो जाएगा जहाँ गर्मी बढ़ता है तहाँ बारिश बढ़ता है हे बघा आता इथं पावसाला आता 2-4 दिवसात हे म्हणतात सुरुवात होईल बघा तर खरोखर म्हणजे पाऊस इथं येण्याचे चिन्ह आहेत कारण आभाळ पण निघालंय आणि भरपूर बघा असं प्रमाणात हे झालंय त्यामुळे आता इथून अमरकंट करून हळूहळू आता खाली जायला पाहिजे कारण इथं पाऊस चालू झाला की मग इथं भरपूर पाऊस होतो आणि हे सगळं जंगल रोड आहे सगळं पाणी असं कुठून पण पाणी पडतं तर बघू आता 1-2 दिवसात आता इथून निघायचं चाय पाणी लगी जा तर बघा या इथंच आहे बघा वातावरण हे कपिलधारा हे बघा आता ते जोडीदार परिक्रमाशी मुंबईचे आणि महाराज ते गेले पुढं त्यांना जरा काम होतं अर्जंट आता काय 12 वाजलेले तर म्हणलं आता काय 6-7 किलोमीटर येतात तर मी जरा उन्हाचा जरा इथं आराम करू म्हणलं जरा आणि इथं नाही तर 3 वाजता निघू 3-4 वाजता म्हणजे बरोबर आपण 5-6 वाजेपर्यंत आश्रमात जाऊ तर ते गेले फिरत पुढं त्यांना जरा तेव्हा मुंबई त्यांचे जरा काय कपडे वगैरे काही त्यांचं काय काम आहे ते गेली पुढं मी थांबलो पाठीमागं जोडीदार आहेत अजून ते दर्शन गेल्यात काही ते पण येतात जाऊ म्हणलं बार ऊन होत आल्यावर निवांत तर असं बघा हे आज म्हणजे नियोजन झालं बघा आता नंतर मग
आश्रमात जिथं मुक्कामी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. नर्मदे हार, नर्मदे हार. हा तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नंतर उद्या परवा दक्षिण तटाची यात्रा चालू होईल. परत म्हणजे ओंकारेश्वर जाण्याचं आता हे तर इच्छा पूर्ण झाली. आता ओंकारेश्वर गेलं म्हणजे संकल्प माझा पूर्ण होईल. नर्मदे हार, नर्मदे हार. मित्र पण लय अगदी चांगली भेटली बघा मला. हां लय अगदी बाबा महाराज. नर्मदेमयाची कृपा आहे. हा खरंच नर्मदेमय. नर्मदे हार, नर्मदे हार.